अंतःकरणापासून मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो। हे राष्ट्र जगाच्या पाठीवरती विकसित राष्ट्रांच्या मालिकेमध्ये जाण्याचा बहुमान अलीकडच्या कालावधीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली होतो आहे। माझं एवढंच जनतेला आव्हान आहे की राष्ट्रभक्तीने प्रेरित असलेल्या आपण सर्वांनी मिळून देशाची गौरवशाली वाटचाल संसदीय लोकशाही प्रणालीच्या व्यवस्थेतून जी व्यवस्था भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिली ती अधिक मजबूत करण्याचा संकल्प आजच्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने करूया आणि पुन्हा एकदा माझ्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा। पंतप्रधान शेवटी या सर्व निर्णय घेण्याच्या दृष्टिकोनातून आपल्या लोकशाहीतले देशाचे एक प्रमुख आहेत। त्यामुळे स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान महोदयांनी तशापैकीचं सूतोवाच केलं असेल तर निश्चितच स्वागतार्ह आहे। नाही, तो विषय माझ्यासमोर अजेंड्यावरती कालही नव्हता, आजही नाही आणि उद्याच्या भविष्यामध्ये सुद्धा नाही। तो विषय माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी, मुख्यमंत्री एकनाथराव, उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या अखत्यारीतला विषय आहे। योग्य वेळेला ते त्या संदर्भातला निर्णय करतील। विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे हे त्या कार्यक्रमाला अनुपस्थित राहिल्याची बाब समोर आलेली आहे। मला या संदर्भामध्ये माहिती नाही। शेवटी देशाचा स्वातंत्र्य दिन त्याचं लाल किल्ल्यावरती होणारं ध्वजारोहण स्वातंत्र्य प्राप्तीपासून नियमितपणाने त्या ठिकाणी होत असतं। अशा वेळेला संसदेतील विरोधी पक्षनेते, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते अशा या राष्ट्रीय कार्यक्रमामध्ये नेहमी उपस्थित असतात। पण अनुपस्थित असतील तर शेवटी एक राष्ट्रभक्तीने प्रेरित होणारा आजचा दिवस असल्यामुळे सर्वांनीच देशाबद्दलचा प्रेम भावना ह्या त्या ठिकाणी ठेवणं अत्यंत आवश्यक ठरू शकतं। मतभेद राजकीय असू शकतात, पण ज्यावेळेला देश म्हणून विचार येतो, देशाचा गौरवशाली स्वातंत्र्य दिन आम्ही ज्यावेळेला साजरा करतो त्याला भारतीय नागरिक म्हणून आम्ही आमची जबाबदारी निभावली पाहिजे असं माझी स्वतःची भावना आहे। पंतप्रधानांनी असं सुद्धा म्हटलंय की सिंधूमध्ये आता पाणी रक्त एक सोबत वाहणार नाही। आता ऑपरेशन सिंधू नंतर जे झालं ते समजता होता, पण जरी आपण न्यूक्लिअरची धमकी दिली तर ते सहन केली जाणार नाही। संसदेमध्ये सुद्धा पंतप्रधान महोदयांनी सिंधूवरती चर्चा करत असताना स्वच्छ शब्दात अतिरेक्यांना दहशतवाद्यांना ही जाणीव करून दिलेली आहे। अमित शाह यांनी सुद्धा संसदेमध्ये या विषयावरती चर्चा करत असताना त्याचबद्दलची दुरुक्ती केली। राजनाथ सिंग साहेब आपले संरक्षण मंत्री आहेत, त्यांनी सुद्धा ती भूमिका त्या ठिकाणी देशाच्या वतीने मांडलेली आहे। त्याच्यामुळे या देशाकडे वाकड्या नजरेने वर्षानुवर्ष जे पाकिस्तानच्या हस्तक असलेले अतिरेकी वक्रदृष्टी करून काही घातपात करत होते त्या सर्वच गोष्टीला आता निश्चितपणाने आळा बसेल। नाही, मला या विषयावरती काय माहिती नाही आहे आणि त्याच्यामुळे शेवटी अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे आहेच आणि त्याच्यामुळे त्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या माध्यमातून त्या चौकटीमध्ये कोणी काय बाब किंवा काय निदर्शनं किंवा एखादी काय घटना करत असतील तर त्याबद्दल काय आज मला बोलायचं नाही। निर्णय घेतला पालिका आयुक्तांनी मांसाहार बंदीचा आजच्या दिवशी, तर तिथे खाटीक समाजाने आज आंदोलन केलं। प्रामुख्याने खाटीक समाजाचं असं म्हणणं आहे की या आमच्यावरती कुठेतरी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी आगीबाजी लागली जातात। ठीक आहे ना, त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त करणं हे उचितच आहे, कारण तो त्यांचा परंपरागत असलेला व्यवसाय आहे। अनेक मांसाहारी व्यक्तींचं हे पुरवण्याचं काम ज्यावेळेला ते एक वर्ग करत असतो, कष्टाने करत असतो, नेटीने करत असतो, नेकीने करत असतो, अशा वेळेला त्यांच्या दृष्टिकोनातून एखादी बाब त्यांना अन्यायकारक वाटली तर ती त्याच्याबद्दलच्या भावना व्यक्त करण्याचा त्यांना अधिकार आहेच। सुरज चव्हाण यांच्या नियुक्तीवर विरोधक टीका करताना पाहिलं
जर अजित पवारांना माहीत नसेल की चव्हाणांची नियुक्ती झाली तर सर्व पक्ष तुम्ही चालत राहता असं रोहित पवारांच्या बालिश वक्तव्याची मी फारशी दखल घेऊ शकत नाही. माझे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांनी त्यांना ट्विटवरती काल उत्तर दिलं आहे. आपलं स्वतःचं घर सांभाळ आणि मग दुसऱ्याकडे वाकून बघा, कशाला इतरांची काय ठेवाठेव करता. आम्ही आज 41 जागांच्या वरती निवडून आलेलो सक्षमपणाने आहोत. तुम्ही तुमचं पहिलं बघा आणि मग इतरांच्या वरती बोलत राहा. आपलं घर पेटलेलं आहे का शांत आहे, राजकीय मी पक्ष म्हणतो हां, विनाकारण त्याचा गैरसमज होईल. मी जे बोलतो आहे ते पक्ष, ज्याच्याबद्दल रोहित पवार बोलले ते पक्ष म्हणतो आहे मी, त्याची पहिल्यांदा आज अवस्था बघा, त्याच्यामध्ये अंतर्गत काय कुरबुरी चालल्या ते बघा आणि मग इतर राजकीय पक्षाच्या बाबतीमध्ये तुम्हाला वक्तव्य करण्याचा अधिकार येईल. अजून तुम्ही खूप बालिश आहात. आम्ही आज गेले मी 41 वर्ष राजकारणात आहे. म्हणजे 1985 साली इंडियन नॅशनल काँग्रेस याचे अध्यक्ष त्यावेळेचे पंतप्रधान राजीव गांधी होते. स्वर्गीय डॉक्टर वसंतराव दादा पाटील राज्याचे मुख्यमंत्री होते. त्यावेळेला हाताच्या पंजाची निशाणी मला विधानसभेमध्ये 1985 साली मिळाली. त्यांनी फारसं वक्तव्य करण्याचा प्रयत्न करू नये. मी पुन्हा एकदा सांगतोय, मगाशी जे माझं वाक्य होतं ते पक्ष म्हणून होतं. सर, विजय गाडगे पाटील ज्यांना मारहाण झाली ते मात्र सातत्यानं आव्हानं देताना पाहायला मिळतात की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कोणताही नेता असेल त्याला राज्यभरात फिरून येणार नाही. प्रामुख्याने तुमचं नाव घेऊन भेटतात की सुनील तटकरे जर कुठे दौरे करत असतील तर त्यांचे आम्ही दौरे आणू. नाही, ठीक आहे, लोकशाहीमध्ये त्यांना जे काय म्हणण्याचा अधिकार आहे ते म्हणू शकतात. पक्षाला जे वाटतं ते पक्षाला करण्याचा नक्कीच अधिकार आहे आणि पक्ष त्या पद्धतीने सामूहिक पद्धतीने विचार करून त्या संदर्भातले निर्णय त्या ठिकाणी करत असतो. सर, काल महिलांचा मेळावा झाला, त्यानंतर अनेक नियुक्त्या ज्या आहेत नवीन झालेल्या आहेत. नवाब मलिकांना देखील नवीन जबाबदारी देण्यात आली आहे. काल त्यांनी बैठक घेतली. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पक्षाची कशा पद्धतीने रणनीती असणार आहे. नवाब मलिकांची नियुक्ती परवा झाली, महिलांची बैठकी काल झाली. नवाब मलिकांची नियुक्ती मुंबई निवडणूक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष म्हणून केली. आगामी येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूक लक्षामध्ये घेता आज पक्षाचे 2 कार्याध्यक्ष आहेत आणि इतर काही अनेक वर्ष मुंबईमध्ये संघटनेच्या माध्यमातून काम करणारे सहकारी त्या निवडणूक व्यवस्थापन समितीमध्ये आम्ही जोडलेले आहेत. त्याचबरोबर ती जिल्हाध्यक्ष आहेत, ते जिल्हाध्यक्ष त्याच्यात निमंत्रित असतील. आणि नवाब मलिकांना पक्षाच्या वतीने आम्ही सूचना दिलेल्या आहेत की त्यांनी पुढच्या 8-15 दिवसांमध्ये संबंध मुंबईच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जात पक्ष कार्यकर्ते, पक्षाचं संघटन आणि आगामी येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुका याच्या संदर्भातलं पूर्णपणाचा माहिती घ्यावी. त्यानंतर राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा, कार्याध्यक्ष प्रफुल्लभाई, छगन भुजबळ साहेब, आम्ही सर्व एकत्रितपणाने बसू आणि मग त्या संदर्भातलं आम्ही टप्प्याटप्प्याने निवडणुकीच्या पूर्वतयारीच्या कामाला सुरुवात करू. सर, एकीकडे मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडनं अलिबागमध्ये रायगड जिल्ह्याचं ध्वजारोहण करण्यात आलं, तर दुसरीकडे मंत्री भरत गोगावले यांच्याकडनं मात्र आता ग्रामपंचायत नळगावतर्फे बिरवाडी या गावामध्ये ध्वजारोहण करण्यात आलं आहे. त्याच्यावरतून मात्र सोशल मीडियावरती फार ट्रेंड होतोय की ग्रामपंचायतीच्या सरपंचाचा देखील हक्क जो आहे तो चोरताना पाहायला मिळतो. नाही, मला या विषयावरती काहीच प्रतिक्रिया द्यायची नाही. शेवटी कुणी कुठे ध्वजारोहण करावं, मुख्य ध्वजारोहण सोहळा जो शासकीय असतो त्याच्या संदर्भात शासन आपला निर्णय करत असतं. बाकी कुणी कुठे ग्रामपंचायतीवरती ध्वजारोहण केलं, आज स्वतंत्रता दिन आहे, त्यामुळे स्वतंत्र दिनाच्या ध्वजारोहणाचा हे सर्वांनीच केवळ आनंद नाही तर अभिमान सर्वांनीच त्या ठिकाणी घेतला पाहिजे. तीन दिवसापूर्वीच राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या दालनामध्ये जन आक्रोश समिती जी आहे त्यांनी जे काय एक वेगळं आंदोलन यावेळेला परस्पर नाक्यावरती गणेशाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून करण्याचं जे काही निश्चित केलं होतं, त्या जवळपास 30 वेगवेगळ्या संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना बोलून अजितदादांच्या उपस्थितीत एक बैठक त्यावेळेला मी घेतली. त्याला सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री शिवेंद्रराजे भोसले, महिला बालकल्याण खात्याचे मंत्री आदिती तटकरे आणि सगळे वरिष्ठ अधिकारी नाश्त्याला हवेसहित होते. कुठल्याही परिस्थितीमध्ये गणपतीपूर्वी कोकणवासियांना गणेशाच्या आगमनात तीर्थ जाण्याच्या वेळेला खड्ड्यातून प्रवास करावा लागणार नाही याची स्पष्ट सूचना दादांनी त्या ठिकाणी नॅशनल हायवे अथॉरिटी
आणि सार्वजनिक बांधकाम विभागासह नॅशनल हायवे विभाग यांना सक्तपणाच्या सूचना दिल्यात आणि मला विश्वास आहे की त्या पद्धतीने त्यांचं काम नवीन तंत्रज्ञानाच्या वरती आधारित त्यांनी सुरू केलेलं आहे. त्याचबरोबर ती भविष्यामध्ये होणारी वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी राज्य सरकारच्याकडून इंदापूर आणि माणगावच्या जवळपास 21 कोटी रुपयाचा निधी मंजूर केला. त्याच्या निविदा निघून तेही काम सुरू करण्याचं नक्की झालं आहे. त्याचबरोबर ती इंदापूर आणि माणगाव बायपासच्या राष्ट्रीय महामार्गाच्या कडून ज्या काही कार्यारंभ आदेश द्यायचे होते तेही त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. म्हणून तमाम कोकणवासीय जे गणेश भक्त नागरिक त्या ठिकाणी जातील ते यावेळेला सुखकर त्यांचा प्रवास होईल याची खबरदारी आम्ही सर्वांनी घेतलेली आहे. आज स्वतंत्र दिवस आहे. आज आपण त्या विषयावरती चर्चा करू. कोकणातला सगळ्यात मतदार हा लिबरल आहे असं म्हणतात आणि स्वतः ते ज्या समुदायाची मतं नाही तो सुद्धा निवडून दिला गेलेला आहे. अशा कार्यक्रमात गेल्या काही दिवसांमध्ये सर्वाधिक चर्चा येते की भास्कररावांच्या विधानाची जी प्रचंडरीती कलर दोन समाजांमध्ये किंवा धर्मामध्ये मांडताना भास्करराव थांबलंच नाही आहे. दिवसेंदिवस वेगवेगळे विधानं करतायत. कोकणातले नेते म्हणून कसे सुरू नाही, एक तर भास्करराव जाधव नेमकं कोणा समाजाबद्दल काय बोलले मी पाहिलेलं नाही. एक भाग भास्करराव हे सुद्धा कोकणातील एक वरिष्ठ नेते आहेत. ते 95 सालापासून विधिमंडळामध्ये आले. 92 ते 95 ते रत्नागिरी जिल्हा परिषदचे विरोधी पक्ष नेते राहिलेले आहेत. मंत्रिपदावर त्यांनी काम केले. प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष म्हणून सुद्धा काम केले. एक ते जबाबदार नेते आहेत. पण ते कुठल्या गोष्टीमुळे काय कारणाच्यामुळे कोणा समाजातीमध्ये दुखावले याची माझ्याकडे माहिती नाही. माझा त्यांचा अलीकडे संवाद होत असतो शुभेच्छा देण्याच्या निमित्ताने काही चौकशी करण्याच्या निमित्ताने. पण काय नेमकं त्याची पार्श्वभूमी आहे याची माझ्याकडे आज माहिती नाही. एक दोघं जण सिंगल दोघांनी खेळणं त्यात काय आता. आज दिल्ली में जो प्रोग्राम हो वहाँ पे नरेंद्र मोदी जी लेकिन वहाँ पे विपक्ष दल के राहुल गांधी नहीं थे. इसको लेकर कई सवाल खड़े हुए हैं. क्या पार्टी की ओर से आपकी इस पर देश का गौरवशाली स्वतंत्र दिन हम पूरे देश भारतवासी हैं मना जा रहे हैं. लाल किले पे जब पंतप्रधान महोदय के शुभ हस्ते कार्यक्रम द्वारा ध्वजारोहण होते हैं तब विपक्ष नेता चाहे लोकसभा के हो राज्यसभा के हो आज तक ये प्रथा रह चुकी है कि इस गौरवशाली दिन पर हम सब वहाँ जहाँ जहाँ हम ध्वजारोहण करते हैं वहाँ उपस्थित रहते हैं. लेकिन दिल्ली में पंतप्रधान महोदय के शुभ हस्ते जब होता है तब उन्होंने उपस्थित रहना आवश्यक है ऐसा मेरा मन कहना है. पंतप्रधान ने ये भी कहा कि जो धमकी बार-बार दी जाती है वो अभी सही नहीं जाएगी. सही है. पंतप्रधान महोदय के नेतृत्व में जिस तरह से ऑपरेशन सिंदूर यशस्वी हो गया उसके बारे में कम से कम 18 तास सदन में बहस हो गई. विपक्ष ने उसके बारे में कुछ सवाल उठाए थे लेकिन पंतप्रधान महोदय हो मोदी साहब गृह मंत्री जी अमित भाई रक्षा मंत्री हमारे राजनाथ सिंह जी उन्होंने सारे इस ऑपरेशन सिंदूर के बारे में जो कुछ कहना था सभागृह के माध्यम से पूरे देशवासी के सामने रखा है. और जो इशारा आज पंतप्रधान महोदय ने दिया है कि देश को आतंकवादी पाक पुरस्कृत जो आतंकवादी हैं वो अभी समाप्त करने के लिए पूरी तरह से कोशिश हमारे सेना दल के माध्यम से पंतप्रधान के नेतृत्व में वहाँ पे हो जा रही है. सेमीकंडक्टर के बारे में पंतप्रधान ने जिक्र किया कि 4-5 दशकों के पहले जो बात हुई थी वो आप धरती पे होती है भारत के और इस साल तक मेक इन इंडिया की चिप सेमीकंडक्टर की रहेगी यूनिट बढ़ गया है. सही है. पंतप्रधान महोदय के नेतृत्व में जब तक हम ये संरक्षण सामग्री इंपोर्ट करते थे आज हम एक्सपोर्ट करने जा रहे हैं. ऑपरेशन सिंदूर में ज़्यादा से ज़्यादा जो कुछ मेक इन इंडिया के बाद हमने इसके बारे में जो कुछ अच्छी तरह से तैयार किया है इसका इस्तेमाल ही इसमें हो गया था. तो जो कुछ पंतप्रधान महोदय ने बयान दिया है देश के लिए गौरव की बात है.
पीएम ने ये भी कहा है कि जीएसटी को लेकर एक बड़ा बयान दिया है कि डबल दिवाली होने वाली है, जीएसटी का जो टैक्स लगा था वो अभी कम होने वाला है। अच्छी बात है, देशवासी उसका स्वागत करते हैं। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के अध्यक्ष के नाते मैं तहे दिल से उनका आभारी हूँ और स्वागत करता हूँ। साथ में आरएसएस का कौतुक उन्होंने किया है। मुख्यमंत्र्यांनी राज्यातल्या ज्या मतदार याद्या आहेत त्याच्या काही त्रुटी आहेत, ते मुद्दे मी आधी मांडले, पिटिशन दाखल आहे. तुम्हाला वाटतं की ते मुद्दे उपस्थित केले जातात की मतदार याद्यांमध्ये अनेकांची नावं दुबार आहेत, अनेक ठिकाणी पत्ते किंवा जो ॲड्रेस आहे त्यावर प्रश्नचिन्ह आहे, फोटो प्रश्नचिन्ह आहे, अनेकांची नावं अनेक वेळा दिसून येत आहेत. नाही, असं आहे की अनेक वेळेला 2 ठिकाणी नावं असणं एका आपल्या राज्यापुरतं सीमित नाही, वेगवेगळ्या राज्यांच्यामध्ये सुद्धा होत असतं. नागरिक ज्यावेळेला स्थलांतर होतात त्याला मूळ ज्या गावात असतात तिथेही त्यांचं नाव असतं, स्थलांतर होण्याच्या ठिकाणी ते गेल्याच्या नंतर सुद्धा नाव असतं. वेगवेगळ्या योजना किंवा रेशन कार्ड करत असताना सुद्धा त्याची साऱ्याची आवश्यकता असते. पण त्यांना मतदानाचा अधिकार हा एकदाच असला पाहिजे. समजा दोन्ही ठिकाणी नाव असेल तर त्यांनी स्वतःहून एक जबाबदार नागरिक म्हणून नाव स्वतः कमी केलं पाहिजे. निवडणूक आयोगाच्या लक्षात आल्याच्यानंतर त्यांनी सुद्धा त्या बाबतीतली माहिती घेऊन ते कमी करणं अत्यंत स्वाभाविक त्या ठिकाणी आहे. पण एक खबरदारी घेण्याचा प्रयत्न केला जात असतो की त्यांचं त्या निवडणुकीमध्ये एकदाच मतदान होणं अपेक्षित त्या ठिकाणी असलं पाहिजे. म्हणूनच या सगळ्या बाबतीमध्ये मतदारांची यादी पुनर्निर्धारण करण्याचं काम हे सतत अव्याहतपणे चालू असतं. एक बघा, नवीन मतदारांची नोंदणी ही नियमितपणाने सुरू असते. निवडणुकीच्या अगोदर ती एका विशिष्ट कालावधीपर्यंत पुन्हा एकदा निवडणूक आयोग जाहीर करतं की या तारखेपर्यंत नवीन मतदारांची नोंदणी करता येऊ शकते आणि नावं ज्यांना कमी करायची आहे, दुरुस्त करायची, ती त्यांना करण्याचा अधिकार राहतो. मग ती यादी प्रसिद्ध केली जाते, त्याच्यावरती हरकती आणि सूचना मागवल्या जातात. जर काय नावं दुबार असतील, नावं चुकीची असतील, नावं अस्तित्वात नसलेल्या व्यक्तीची असतील तर कोणालाही त्याच्यावरती आक्षेप घेण्याचा अधिकार आहे. आणि तो आक्षेप नोंदवल्यावर त्याची सुनावणी घेऊन ते योग्य असेल, तथ्य असेल तर ते नाव कमी सुद्धा केलं जातं. असे अनेक उदाहरणं आहेत. त्याच्यामुळे पुन्हा ती यादी प्रसिद्ध होत असते. त्याच्यामुळे एक तऱ्हेची पारदर्शक प्रक्रिया आहे. पण त्या बाबतीमध्ये सतर्क राहून वेगवेगळे राजकीय पक्ष, त्यांचे BLO, कार्यकर्ते योग्य पद्धतीने त्यावरती लक्ष ठेवून असतील तर अशा पद्धतीचा शंका उपस्थित करण्याची पाळीच उद्भवणार नाही असं माझं स्वच्छ मत त्या ठिकाणी आहे. सुप्रीम कोर्टाने एक महत्त्वाचा निर्णय दिला. बिहारमधला जो SIR मध्ये जी 65 लाख लोकांची नावं जी वगळण्यात आली त्या संदर्भात 24 तासाच्या आत तिथच्या स्थानिक निवडणूक आयोगाने ती सगळी नावं जी आहेत ती इंटरनेटवरती दाखल करावी आणि आधार कार्डला मूलभूत ओळखपत्र म्हणून निवडणूक नोंदणी प्रक्रिया सुरू करावी असं देखील म्हटलं गेलेलं आहे. सातत्यानं राहुल गांधींनी SIRच्या संदर्भात देखील हा संपूर्ण घोटाळा आहे, इलेक्शन स्कॅम आहे असं उघडकीस आणलेलं होतं. उघडकीस आणलेलं नाही, त्यांनी त्यांचं ते मत व्यक्त केले. उघडकीस आणण्याचा अर्थ असा होतो, जो मला समजतो तो सार्वजनिक जीवनात, की ती गोष्ट घडलेली आहे. त्यांना त्यांचा जो आक्षेप का आरोप करायचा असेल तो त्यांनी त्या ठिकाणी निवडणूक आयोगावरती जी स्वायत्त संस्था आहे, या देशातल्या ज्या काय मोजक्या स्वायत्त संस्था आहेत सरकारच्या हस्तक्षेपाखेरीज त्याच्यातील ती एक व्यवस्था आहे. आता माननीय सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिलेत, समजेल आपल्याला नेमकी नावं कमी झाली त्याची कारणं काय, दूध का दूध, पाणी का पाणी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.